नमस्कार, मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। पाचोरा शहरातील तसेच परिसरातील विश्वासपात्र बातम्या देणारं माध्यम म्हणजे मधुर खानदेश होय। आपण आज पाचोरा शहरातील व्यापारी संकुल या ठिकाणी आलो आहोत। 2 डिसेंबरला पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2000 ची प्रक्रिया पार पडली होती आणि 3 तारखेला याचा निकाल होता, परंतु प्रभाग क्रमांक 11 आणि 12 यामधील काही तांत्रिक अडचणींमुळे याच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण एकत्रितपणे 21 डिसेंबरला याचा निकाल घोषित करण्याचं ठरवलं होतं। त्या अनुषंगाने या संपूर्ण ईव्हीएम जी मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम या ठिकाणी सुरक्षित आहेत का अशा अनेक शंका कुशंका या पाचोरा शहरातील तमाम जनतेला पडल्या होत्या की ईव्हीएम मध्ये कोणत्या प्रकारचा घोळ करण्यात येतो का। परंतु या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी देखील स्पष्ट केले आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचे घोळ नाहीयेत आणि या ठिकाणी पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे। पोलीस यंत्रणा त्यांच्या माध्यमातून खूप चांगली सिक्युरिटी ठेवून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या ईव्हीएम वरती लक्ष ठेवून राहिले। परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे स्वतःचे या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत आणि ते सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी 24 तास सुरक्षा देत आहेत। सीसीटीव्ही, पोलीस यंत्रणा आणि प्रायव्हेट सिक्युरिटी असे तिन्ही सिक्युरिटीमध्ये या ईव्हीएम मशीन आहेत। येणारे 21 डिसेंबरला या ईव्हीएम मध्ये जे मतदान कैद झालं आहे त्या मतदानावरती राजकीय लोकांचं भवितव्य अवलंबून आहे। कॅमेरामन स्वप्नील कुमार सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव।